नाही नाही लय स्वस्त आहे कोणी घेऊ शकते कसं त्याचा भक्ष असा पटकन जिभेत पकडतो आणि आतमध्ये घेतो. यांच्याच घरचं वळण आहे, थोडंच आम्ही नव्याने काढले, यांच्याच हे सुरू होतं. आता तेच आम्ही पुढं कंटिन्यू करतोय. सगळ्या गोष्टी भरल्या घरामध्ये लागतात. हा, आज दीप अमावस्या पण आहे ना, तर त्याच्यामुळे सगळं चाललंय एवढं. किती मित्र भेटतील, किती जणांना पेढे वाटत झालं. बीट मधल्या ऑर्डर तर घेतोच आणि करमाळ्यापर्यंत पण देतो. तिकडं परत पुढं आणखीन 1-2-3 गावापर्यंत म्हणजे नेतात ते. प्रत्येक जण आपापल्या सोयीनं नेतात. पण आता आज जी आपल्याकडे ऑर्डर आलेली आहे ना, ती आमच्या गावापासून जवळजवळ 30च्या दरम्यान वगैरे किलोमीटर लांब आहेत ते. तर तिकडे त्यांना ती द्यायची. त्या खरं तर म्हणजे त्यांचं मेन गाव कोथरे, पण ते जॉब निमित्त पुण्याला असतात आणि मग ते आपले रील वगैरे सगळं त्यांनी पाहिलेले, तर त्याच्यामुळे त्यांना आपल्याकडे ऑर्डर करावीशी वाटली. त्यामुळे त्यांचा केक खूप छान आहे, मुलीचा बर्थडे आणि छान असा आपण कसं म्हणतो सायलेंट आणि सोबर अशा पद्धतीचा तो केक आहे. आता मी कशा पद्धतीनं करतेय किंवा तो मला कसा जमतोय हे आपल्याला म्हणजे मला पण ते उद्याच समजणार आहे. पण आता कसं होतं, मी एक 2 किलो पर्यंत वगैरे केक केलेले आहेत, कारण की गावाकडे तशा पद्धतीच्या ऑर्डर राहतात. पण आता आजची आपली जी ऑर्डर आहे ती 2 किलोच्या पुढं आहे. त्यामुळे त्याचं जे सगळं एक्स्ट्राचं बॉक्स पॅकिंग सहित सगळं आपल्याला थोडंसं मोठं आणावं लागणार आहे. कालच नानांनी खरं तर ते बॉक्स पण त्याचा बेस पण आणला होता, पण ते बॉक्स मला असा थोडासा डॅमेज वाटला. मग म्हटलं इतक्या लांब द्यायचं आहे, तर त्याच्यामुळे म्हटलं नको, मला दुसऱ्या पण काही गोष्टी आणायच्या, तर म्हटलं ते पण मी एक्सचेंज करते. ते सगळेच कामात काम होईल. राणा महाग लागला होता पण त्याला मी घेतलेलं नाही, कारण की तो आहे ना खेळत होता, तो त्याच्या अवतारात होता. मग परत त्याचा आवरा करा, त्याला न्या, मग म्हटलं नको. विनोदचा प्रश्न काय माहितीये का? हे काय रे आता बोल रे, तू आता मित्राचं बोलत होतास ते. मित्र सगळं घरी सांगत नाही, सगळं बाहेरच्या बाहेर असतं. घरच्यांना सांगितलं भांडणं होतं कारण. म्हणजे बायकोपेक्षा ह्याचं म्हणणं असं आहे की एका मित्रासाठी दुसरा मित्र बायकोपेक्षा जास्त मोठा असतो. मोठा नाही, बायकोला खोटं बोलतो. होय, मित्रासाठी बायकोला खोटं बोलतो. बोलत लागलं काय तर नाही नाही काय होतं, सगळ्या ठिकाणी तसंच असतंय. सगळ्या ठिकाणी दिसत नसतं. मी बाहेर मी तर आज दिसत नाही, घरात भांडणं लागून असं ठिणगी पडू नये, ठिंगी पडू नये. आणि मित्र ते मुद्दा पाडतात आणि मिटवायला पण मित्रच असतात. कारण आम्ही तसं आता करतोय. त्याच्यामुळे आता ह्याच्या एका मित्राने पेढे घेऊन चालला होता घरी, तर 3 पेढे रस्त्यातच वाटले. किती मित्र भेटतील, किती जणांना पेढे वाटत झालं. जिगरी मित्राला बॉक्स संपायचा. तेच म्हणलं, तर हिला बायको नाही का बोंबलायची, यातले पेढे कुठे बॉक्स आणलाय. ते वाटायसाठीच नेलं ना, त्यामुळे पावकुल 3 घेतली, 2 देवाला आणि आपल्या घरी खायला. त्याच्यावर हा विषय असा वाढत गेला. दुसरा दाखवा बरं. आम्ही करमाळ्यावरून रिटर्न चाललेलो आहेत घरी बीटकडे. आणि तुम्हाला सांगते, माझा नवरा इतका चेंगट आहे की नाही. 4 व्हीलर मध्ये करमाळ्याला आणलंय. हा, काय तर फक्त पुष्टा बदलाय. दुसरं काय केलं सांग. हो, ते दुसरं काय म्हणजे जे काम होतं ना ते चौकशी तर केली अर्थात, पण त्या गोष्टी नाही मिळाल्या, तर काय करणार. आणि मला आहे की नाही, एक 15 दिवसाला पाव किलो उदबत्ती लागते. आता तुम्ही म्हणाले काय खाती का काय, तोडून काड्या पिकून महिन्याला अर्धा किलो चांगली असते का अगरबत्ती? नाही आपण चांगली घेतली तर ती चांगलीच असते. नाही, काय झालं तर ते अगरबत्तीचं आहे, फ्लेवरच असतो फक्त, त्याला सेंटच मारलेला असतो. काय असते? श्रद्धा असते. श्रद्धा फक्त हात जोडण्यात असते, अगरबत्तीत नसते. गप्प बसा. हे बघा, आई म्हणजे आमच्या आई काय म्हणतात माहिती का, त्या आहेत की नाही तेव्हा पहिलं सुद्धा सांगतात आमच्या. हा, आणि आता पण तसंच आहे माहितीये का. आम्ही काय करतो, असं जे कोणी त्या घरातनं बाहेर पडायला लागलं की त्या देवाकडे जातं, एक अगरबत्ती लावतं. ती
इथली अगरबत्ती विजलेली दिसली की कोणीतरी जातं आणि एक अगरबत्ती लावून येतं. मग त्याच्यामुळे आम्हाला अशा दिवसभर कंटिन्यू अगरबत्ती लागते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अगरबत्ती ही महत्वाची नाही, तर त्या निमित्ताने आपण तिथं जातो, पाया पडून येतो. कळलं का? आणि ते सगळं माहिती बरं का ह्यांना, यांच्याच घरचं वळण आहे, थोडंच आम्ही नव्याने काढले, यांच्याच हे सुरू होतं. आता तेच आम्ही पुढं कंटिन्यू करतोय. ते नाही केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? पुढे नेलं पाहिजे. आम्ही नको म्हणलं पुढे नेत असते, करा म्हणलं नेत नसते, असं करायचं असतं. ते म्हणजे माझा निम्मा पगार होतो त्या उदबत्तीवारीच घालवते. आणि तसंच आहे पण थोडंफार बरं का. म्हणजे आता ही अशी छान आहे ह्याचा फ्लेवर बरं का. ही उदबत्ती मी घेतली आहे. परत ह्या फुलवाती घेतलेल्या. अर्थातच ह्या फुलवाती आपण घरी पण तयार करू शकतो. पण आता ते बघा ना, असं छान वाटतं. असं ते दिव्यात आपण ही ठेवली की नाही फुलवात, असं दिसायला छान दिसते. तर त्याच्यामुळे मी घेतली. आणि काही खूप पण अशी काही जास्त महाग नाहीये. आणि काय होतं, करायला वेळ नाही म्हणून ती घेतलेली आहे. आणि मग असंच हळदी कुंकू वगैरे घेतलेले, कापूर, ह्या सगळ्या गोष्टी भरल्या घरामध्ये लागतात. त्याशिवाय तरी घराला कसलं घर पण असं छान प्रसन्न वातावरण असावं नेहमी, असं मला वाटतं. घरातले लाईट सुद्धा आहे ना, मी अशा जास्त बंद करत नाही. म्हणजे लाईट बिल वाचणं हे गरजेचं आहे खरंच. लाईट बिल पण आणि लाईट पण अर्थातच तयार होती पावसावर, पाण्यावर. लाईटीची बचत केलीच पाहिजे. पण जेव्हा लाईट पाहिजे तेव्हा पाहिजेच. तिन्ही सांज म्हणलं ना की घरात जेवढ्या रूम आहेत ना, तेवढं एक थोडं अर्धा तासभर तरी तुम्ही त्या सगळ्या लाईट चालू ठेवल्या पाहिजेत. म्हणजे असं ते छान वाटतं. हा, अर्थातच. मग काय, तर तसंच आहे माझं. काही मला सांधार नको वाटतं, उजेड. राणा काय करतो माहितीये का, स्विमिंग पूल नाही, मित्रांबरोबर खेळतो आणि गाडी सगळी घाण करून टाकतो. म्हणजे त्या झाडाखाली आम्ही गाडी लावतो ना, तर तिथंच ती थोडीशी कच आहे, तर ती कच खेळतो, तीच कच आहे ना ह्या गाडीवर टाकतो. असला तर आहे. त्यामुळे ह्यांची साफसफाई चालली आहे. आणि त्यातनं आज दीप अमावस्या पण आहे ना. हा, काय तुम्ही अगोदर धुवा हो, मी आणते. आणि काय म्हणत होते, हा आज दीप अमावस्या पण आहे ना, तर त्याच्यामुळे सगळं चाललंय एवढं अट्टहास. एक आणू का दोन आणू? ओके. ह्यांची आहे ना साफसफाई म्हणजे खरंच साफसफाई असते माहितीये का. बघा हे बघा, कनेक्शन कुठं कुठं गेले का, बंद आहे काय? हां हां हां. तर हा व्हॅक्यूम क्लीनर आहे, म्हणजे घरातच वापरतो, पण हा असा पण उपयोगी ठरतो बरं का. हा बघा, कार वॉश करायला दिलेली परवडली की नाही पण मग? हा, का प्रत्येक वेळेस नाही परवडत ते? त्यासाठी घरच्या घरी का? ह्याच्यामुळे ना असं सगळी आपण कसं म्हणतो, एकदम बारक्यातली बारकी जी धूळ आहे की नाही, ती सुद्धा अशा पद्धतीने स्वच्छ होते. आणि खरंच खूप फायदेशीर आहे. म्हणजे घरात तर मी अनेक ठिकाणी वापरते. असे कागदाचे तुकडे, असं बऱ्यापैकी मोठ्या वस्तू पण त्याच्या आतमध्ये पटकन जातात प्रेशर आणि हवेच्या. आणि एकदम चांदीत जिथं आपला हात पोचत नाही. माती, छोटे छोटे खडे, होय. ती एनाकोंडा कसं त्याचा भक्ष असा पटकन जिभेत पकडतो आणि आतमध्ये घेतो, तसं आहे काहीच. काय बघा इथं तांदूळ आहे, तांदूळ. होय, काय पण म्हणा, पण गाडी मात्र चकाचक काढली. नाही खरंच तर पोरांनी काय केलं तर माहिती का, इथं सगळी अशी ती माती टाकली होती माहितीये का. कुठं होती की का ग? आदू खात होती. शेवटचा दिवस आहे म्हणून घरी, शेवटचा दिवस आहे म्हणून तू घरी खात बसली की नाही खाटखूट.
आम्ही काजू कतली खाल्ली बाबा. अरे वेड आग चल तुला घरात दाखवते. हा चल तुला देते. कालचा राहिलेला प्रसाद. चेष्टा नाही करत. जर हे बघा हे ना हे कॅटरपिलर पण आम्ही गाडीसाठी ऑर्डर केलेलं आहे. छान दिसतंय म्हणून. राहणारा अजिबात परवानगी नाही आहे ह्याला हात लावायची. आणि तुम्हाला पण जर हे व्हॅक्यूम क्लीनर हवं असेल ना तर हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते. तुम्ही चेक करू शकता. फायदेशीर आहे आणि एवढा डब्बा भरून कचरा याच्यामध्ये कलेक्ट होऊ शकतो माहिती आहे का. तर अशा पद्धतीनं ही पूजा केलेली आहे. आणि ह्याला आहे ना आता नैवेद्य दाखवायचा आहे. नागपंचमीसाठी आपण ज्याला त्या ह्याच्यावरती वाहतो काय म्हणतो आपण त्याला हा वारुळावरती. तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. पण असं छान दिसतंय ना. काय आता भागानुसार आता अर्थातच प्रत्येकाचं थोडीशी पद्धत किंवा ज्या काही चालीरीती आहेत त्या वेगळ्या राहणार. मी आमच्या पद्धतीने केलं. दिव्याच्या अवस्थेची कहाणी. दीपकांनो ऐका तुमची कहाणी. 8 पाट नगरात एक राजा होता. त्याच्या सुनेने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला. आळ मात्र उंदरावरती घेतला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. उंदरांनी ठरवले की आपल्यावर उगाच आळ आला आहे, आपण सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात निघून टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू व दिरांनी निंदा केली व तिला घरातून हाकलून दिली. हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासून बघ ती कसं आहे. आई तुला सारखी म्हणते ना सई हात दाबते का, सई मान दाबते का, तुझ्या हातासारखंच आहे. त्याला म्हणता येईल ते पायासारखं दिसतंय. खरं तर कासव असल्यासारखं मला असं पहिल्यांदा बघितलं की नाही तर ते कासवासारखं वाटलं. पण ते कासव नाहीये, ते हात आहे. हात म्हणजे असं आपण कसं म्हणतो हाताचा सिम्बॉल आहे. हे 4 बोट आहेत आणि हा 5वा आपला अंगठा आहे. दुपारी भाऊजी म्हणत होती की अंगठा नाही का ह्याला 4च बोट आहेत का. हे काय हे असं हा हे असं आहे. आणि ह्याला आहे ना बघ तो तिकडे बघ. आता बघा आईची रिॲक्शन बघा काय येते. काय वाटतंय ऐका ते बेल्ट फिट करा की त्यांना. थांब 1 मिनिट आपण फिट करू. सईच्या हातांसारखा लागतोय का जोर. नाही स्वस्त आहे कोणी घेऊ शकते. एवढं पण काय महागाचं नाही आपल्या आरामापेक्षा. जिथं दुखतंय तिथं. तुम्हाला प्रेशर कसं वाटतंय ते सांगा त्यांना परत. होय की जिथं लागतंय तिथं. आणि असं आपण हाताने पण थोडं वर खाली त्याला करू शकतो. आणि ह्याला ऍडजस्ट करून थोडं आता हे असं करू शकतो आपण. ही क्लिप जर काढून घेतली
हा नाही तुम्ही त्यांना उद्याच्याला घरी आणा. हे काय बाबा कसले हात दिसत आहेत ना ते कार्टून मधले सारखे. ते नाही का ते कुठलं ते मराठी पिक्चर ते बाहुल्यांचा ओम भगनी भागोदरी ते नाही का तसा त्याचा पंजा आहे. तरी मी म्हणते की हा हात कुठं बघितलाय मी. बरोबर आहे हात तात्या. बर आमच्या रानूचे पण हात बर थांब दाबायला सांगते. हाय ना चांगलं वाटतंय का. दाखवून पाहिजे होतं असं बेड पॅक केला की दाखवलं जाणवत. पायाला चांगले मान काय दोघं नाही पायाला वास आईंचं दुखत होतं आईंना छान वाटलं केलं. छान आहे ना प्रोडक्ट. हे प्रोडक्ट इतकं कमालीचं आहे ना आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. ऑर्डर करताना मला असं कन्फ्युजन होतं पण असं मस्त आहे छान असं खूप चांगल्या पद्धतीनं आपली मान असू देत किंवा इथला खांद्याचा हा जो भाग आहे ना जो आपला आवडतो मस्त असं ते चोपून देतं. तुम्हाला सुद्धा जर हे प्रोडक्ट हवं असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे चेक करा.